अरे बाबा तू तर खतरनाक आणले जा कृष्णा. हा बाबा अरे त्या डोल्यावर पट्टी आली यो. आता चाललोय प्रज्वलच्या स्कूलमध्ये आणि प्रज्वलने मस्तपैकी कृष्णाचा गेटअप केलेला आहे आणि तिथनं नंतर जाऊ आपण कोंडेश्वरला. आज सोमवार आहे तर आपण तिकडे पण जाऊ मंदिरामध्ये. मस्त भेटला बेटा. हो माय गॉड मोबाईल पडता पडता वाचलाय. नाही भेटला मग आता भारी दिसत रे. हा अजून काय काय. चल चल स्कूलला टाइम झाले नंतर वाजव. चल ती बेला पण वाट बघतो बघ तिकडं. ते बघ बेला आले बघ. बेला चल आतमध्ये घरात चल. नाही किसना बनले किसना. हा चला भरपूर टाइम झालाय निघतो आता पहिला. चलो चलते ना. प्रज्वलला आता स्कूलमध्ये सोडतो आमच्या. आरामात जा. आणि याच्यामध्ये तुझी बासरी देऊ का काढून देऊ का. मोठ्या चेन मध्ये का ती काढ नंतर तुझी. बापरे भरपूर आहेत रे. किसना कुठं आयला यो किसना यो गरू. तर हे बघा राधा कृष्णा मस्त गेटअप झालेला आहे. आणि ही आमची एक राधा आली आहे. कुठं अरे बाबा तू तर खतरनाक आणले जा कृष्णा. हा बाबा अरे त्या डोल्यावर पट्टी आली यो. खतरनाक कृष्ण आहे का यो. एक नंबर आयच नंबर मारील आता. इकडे बघ बेटा बाबू बघ. पण तो हल्ली जरा नर्वस आहे पण भारी आहे. आणि आमचा युट्यूबर आहे इथे एक युट्यूबर आहे आमचा लपत तेव्हा यो हर्ष पाटील 777. मस्त झालंय छान आहे. चल अरे वा सर्वजण आहेत बघ आतमध्ये. ऊन पडलंय मस्त पैकी तर गरज नाही आपल्याला. हे बघ संतोष. काय रे किसना इकडे. किसना राधा मस्त आले. मजा आली का आज. क्लास मध्ये होता ना तिकडच होता. मला सोडले प्रज्वल राजू होता ना. मजा आली का. फोडली कोणी अंडी कोणी फोडली. कोणी ना फोडली. चल बाय कर मामाला. आपण चाललोय आता आपल्या मित्राकडे कारण आपला कॅमेराची जी 360चा रॉड आहे ना तो त्याच्याकडे आलेला आहे. हा आहे विपुलचं घर. पूर्ण बिल्डिंगच बांधलेलं आहे आणि त्याचा छोटासा घर पण आहे साईडला मस्त आहे. आणि आता पोहोचलोय आपण विपुलच्या घराजवळ. आणि पजूची मजा आज. आता निघत एक दिलेला पुढे अजून चॉकलेट दिला तुला. तो खाल्ला चॉकलेट. खास एक खास गोष्ट घ्यासाठी आलेलो ती तुमचा 360ची स्ट्रीक आहे रॉड आहे ती ह्यासाठी खास आलेलो. एक महिना ना तुझ्याकडे 1 महिना झालाच समज आता. माझ्या मांजरीचं नाव बेला आहे. माझ्या मांजरीचं आहे. कुठे बघू तुझी मांजर दाखव ना. माझी माझ्या बेडरूम मध्ये जाऊ. त्याला खरंच वाटला त्यांची मांजर उल्लू बनवता. 2 आहेत मांजर. 2 आहेत. इकडे आरामात आराम नको नको वॉर्मअप मध्ये गाडीला लगत नाही रेस करायची कधी.
भरपूर टाइम झाला विपुलकडे थांबलोय, कारण पाऊस एवढा जोरात आलता की भरपूरच जोरात आलता. आणि आता निघालोय. तर प्रज्वल आमचा आले, कपडे वपडे काढलेत ना, स्केटिंगच्या मागे लागलाय. स्केटिंग केलं चालली. पडला ना दात पडतील का तुझं? असं नाही पडशील मग. काय मोठा आहो कृष्णा, बनशील ना उद्या वापस स्कूल मध्ये? नाही आपण जाऊ उद्या कुठेतरी अंडी फोडायला. हा पडशील का तू? येऊन इकडे स्केटिंग स्केटबोर्ड इकडं. दात पडतील तेव्हा दिसतील तुझं. तर आता आम्ही चाललोय कोंडेश्वरला. मी भीमाशंकर बोललेलो, सॉरी. तर कोंडेश्वरला झालंय. दीप पण आता ट्युशन मधून आलाय आणि प्रज्वलला घेऊन आलेलो मी. आणि आमची प्रजूची थोडी तब्येत खराब झाली आता. काय आले प्रजूला आमच्या? प्रजू काय आले बेटा? काहीच इथेशी काय तर राईड होतात. होऊ शकता डॅम हा कोंडेश्वरचा. तर हा खूप मोठा डॅम आहे इकडे. आणि आमचा भाऊ चालले. हो झाला का दर्शन? झाला. आमचा भाऊ होता विजू दादा सावंत. इथे वाडी आहे आणि समोर इथेशी बाजूलाच आपला मंदिर आहे, कोंडेश्वर मंदिर. आणि हा डॅम आहे. तर डॅम पण खूप मोठा आहे आणि पाणी याचा पूर्ण वर्षभर राहतो. तर इकडून अजून पुढे पण आहे आणि तसाच सेम इकडे आतमध्ये पण या साईडला पण आहे. आणि ही जी वाडी आहे तर एक लास्ट टाइम सिरियल चालू होती, तुझेच मी गीत गाता. तर त्या सिरियलची शूटिंग आय थिंक इथेच झालेली आहे. आणि पण हा डोंगराचा सीन तर इथला आहेच. त्या सिरियलमध्ये या डोंगराचा भरपूर सीन आहेत. भारी वाटतं आणि खूप सीन आहे. काय हवा आहे माहिती का? हा जो संध्याकाळचा जो वारा आहे ना, भारी वाटतं. माइंड फ्रेश करून टाकतं एकदम. आणि हा समोर मंदिर येते. आपली गाडी पण एकदम सेफली लागली आता. मस्तपैकी गाडी लागली. हा आता नवीन रस्ता झाला इकडे जायचा. आम्ही टाट पण घेतला आता. इथं चाललोय आता मंदिरात. मंदिरात गर्दी नाही मामा बोलतात. गर्दी नाही ना मामा? मामा सांगले माझं नाव सांग फक्त, डायरेक्ट एंट्री. मंदिराबाहेर लगे भाजीपाला पण भेटतं. जी पण लोक आली त्या भाजी विजी घेऊनच जातील. एक नंबर. हे घेऊन जाऊ आपण ती गाबोली, ती याची काय म्हणून तिला मंदिराच्या बाजूचा हा एवढा सुंदर असा नजारा आहे ना, बघू शकता. बाजूला वाटा धबधबा आणि हा मंदिर खूप सुंदर. शिवाय ओम नमः शिवाय. चलते रे, चलो दीप. ओम नमः शिवाय. बेटा वचन नहीं अगरबत्ती. चलो ओम नमः शिवाय. चलते रे, मीठा प्रसाद करो. चलते रे. ओम नमः शिवाय. चलते 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 पूजा नहीं है, खाली दर्शन है. इसके लिए चलते चलते दर्शन वगैरे झालं आमचं कम्प्लीट. आणि 5:15 झालेत. आता लगेच निघतो. दर्शन एकदम इझी झालं कारण गर्दी काहीच नव्हती. बिलकुल म्हणजे बिलकुल गर्दी नाही. मस्त वेगळी. पण इथला जो खास नजारा आहे ना तो हा जबरदस्त. तिथले धबधबे आता तिथे रस्ता बंद केलाय म्हणून सुपर आहे. गाबोली संपली. संपली गाबोली. अरे द्यावा, जातानाच गेला पाहिजे होती. जी भाजी पाहिजे होती ती भाजी संपली. तर धबधबा तर भारी आहे. आणि हे बघा, हे मारायला गेलं बघा वरती. त्या आईला सरपाटला तर खाली फुकाट एवढ्या लांबून खाली येईल डायरेक्ट ना. एवढ्या वर्ष जर पडला ना तर डायरेक्ट खाली. आता मंदिरातून बाहेर निघालो आणि आता
थोडा वरती मंदिराच्या वरच्या साईडला वाडी आहे, तारवाडी म्हणून आहे. पण पूर्ण धुक्यात भरलेलं असतात डोंगर. हे गाव आहे, गावाच्या मागे पण पूर्ण डोंगरच डोंगर आहे, पूर्ण डोंगरच डोंगर. तर डोंगरामध्ये बघा कसं मस्त धबधबे चालू आहे, सुंदर. मस्त गरमागरम वडापाव आता काढायला लावलेत. खूप वेळ झाला आणि आता आम्ही नाश्ता करत होतो. नाश्ता केला ओव्हरफ्लोच्या इथेच आहे. वडापाव तर लय भारी होता, म्हणजे लय भारी. चहा पण जाम भारी होता, एकदम सुपर होता चहा. बजू काय वडापाव भारी होता ना. टपरी आणि टपरीच्या बाजूला सीन बघा, अल्टिमेट सीन आहे, सुपर व्ह्यू. तर आता आलोय ओव्हरफ्लो जवळ. सुपर ओव्हरफ्लो आहे. आज कृष्ण जन्माष्टमी, जन्माष्टमीचं पूजा मांडतात आणि आता पूजा वगैरे झाली. चला इथे ब्लॉग एंड करतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.